नमस्कार, मी गौतम कांबळे. जीके न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात जीके न्यूज मराठी. आता बातमी आहे मोर्चाची, पाहूया सविस्तर. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी स्वराज्य पक्ष हदगावच्या वतीने तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा धडकला. आर्थिक मदत द्या, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयात वळू सोडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय. मागच्या आठवड्यात नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला होता. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले होते. याचा सर्वाधिक फटका हा नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्याला बसला असून स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी या भागाची पाहणी केली होती. परंतु अद्याप शेतकऱ्यांना कुठलीच मदत मिळाली नाहीये. शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी यासाठी स्वराज्य पक्ष आक्रमक झाला असून आज हदगाव तहसीलवर स्वराज्य पक्षाने बैलगाडी आक्रोश मोर्चा काढलाय. या मोर्चात स्वराज्य पक्षासह शेतकरी बैलगाडी घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्या, अन्यथा येणाऱ्या 27 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयात वळू सोडण्याचा इशारा स्वराज्य पक्षाचे राज्य उपाध्यक्ष माधव पाटील देवसरकर यांनी यावेळी दिलाय. जीके न्यूज साठी बालाजी कदम, हदगाव, नांदेड. राज्य पक्ष हे शेतकऱ्यासाठी लढणार आहे. त्याबरोबर लोकशाहीचा चौथा आधार म्हणून आपलं देखील काम होतं की जे प्रश्न विचारताय ते आमदाराला विचारायला पाहिजे की लोकप्रतिनिधी मोर्चा काढणं कितीपत योग्य आहे. पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे की मी शेतकरी पुत्र आहे, अल्पभूधारक क्षेत्रगिरी आहे आणि छत्रपती संभाजीराजाचा कार्यकर्ता म्हणून सर्व शेतकऱ्यांचा लहान भाऊ म्हणून मी मोर्चा काढला. का काढला तर 2 आणि 3 तारखेला स्वतः बांधावर जाऊन कमरेच्या पाण्यात जाऊन पाहणी केली आणि ज्याचे घर वाहून गेले, घरातले सामान वाहून गेले, तिथे देखील आमच्या पद्धतीने मदत केली आणि सर्व कार्यकर्त्यांनी त्याला हातभार लावला. जे आम्ही घरी खातो ते दिले. तर इथल्या लोकप्रतिनिधी कोणा दिले दाखवावं. लोकप्रतिनिधी छत्रपती येत आहेत, त्या छत्रपती गादीचा अपमान करायचा होता म्हणून 9 तारखेला मोर्चा. आमदाराला मोर्चा करायची गरज आहे का मला सांगा. तहसीलदार एटीएम त्यांनी बोलल्यानंतर करू शकतात का. मोर्चा काढून एखाद्या कंपनीचा दबाव आणून काही मिळवायचं असेल, असू शकते म्हणून मोर्चा काढला असेल, तर हे शेतकरी बांधव नाही का ते जावं लागतील. पुढची भूमिका सर्वप्रथम शेतकरी या नात्याने बोलतोय. कुठले मला राजकारण करायचं नाही. शेतकरी बांधवांनी आणि या मतदारसंघातील सर्व लोकांनी घरांविषयी आतापर्यंत सहारा दिलाय. ते येणाऱ्या काळात घरांविषयी नष्ट करून शेतकरी पुत्राला पुढे आणावं ही अपेक्षा पहिल्यांदा. टाकाला जाऊन कांद्याला पुन्हा आम्ही नाहीये. एवढ्या मोर्चावर जर शेतकऱ्यांना पीक विमा किंवा नुकसान भरपाई नाही मिळाल्यास आपलं दिनांक 25 तारखेपर्यंत शेतकऱ्यांना मदत नाही मिळाली. दिनांक 27 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर आग्रह असेल. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.